एक साधा माणूस पण असामान्य साधना. 33 वर्ष अखंड रामनामाचा जप. तुम्ही कधी ऐकले का असं भक्तीचं उदाहरण? पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या जारकरवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक खंडूभाऊ ढोबळे गेली तब्बल 33 वर्ष एकाच ध्यासेने जगत आहे, ते म्हणजे रामनाम जप. स्वतःच्या हस्ताक्षरात विविध रंगाच्या शाईत आकर्षक डिझाईनमध्ये त्यांनी रामनाम हजारो लाखो वेळा लिहिले आहेत. त्यांच्या या वया पाहणाऱ्यांना अक्षरशः थक्क करून सोडतात. यामागे आहे एक साक्षात्कार. 1993 साली किल्लारी भूकंपानंतर त्यांच्या आयुष्यात घडला एक अद्भुत साक्षात्कार. स्वप्नात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आजपासून रामनाम जप सुरू कर असा संदेश दिला आणि तेव्हापासून सुरू झाली अखंड साधना. आज त्यांच्याजवळ फुलस्केप आकाराच्या सुमारे 20 पूर्ण वह्या असून यापूर्वी लिहिलेल्या अनेक वह्या त्यांनी गावोगावी ग्रामदैवतांना अर्पण केल्या आहेत. गेल्या 5 वर्षापासून ते विविध गावांमध्ये होणाऱ्या हरिनाम सप्ताहात विणेकरी म्हणून ते सेवा देत आहेत. रामनाम जप आणि लेखन हीच त्यांची दिनचर्या आणि यातूनच त्यांना आत्मिक समाधान मिळत असून त्यांची शेवटची एकच इच्छा आहे. त्यांनी लिहिलेल्या रामनामाच्या वह्या अयोध्येतील राम जन्मभूमीत अर्पण करायच्या. पण त्यासाठी त्यांना हवी आहे मदत, मार्गदर्शन. जर कोणाला याबाबत माहिती असेल किंवा तुम्ही मदत करू शकत असाल तर नक्कीच पुढे या. ही कथा आहे श्रद्धेची, समर्पणाची आणि अखंड भक्तीची. तुमचं पूर्ण नाव काय? खंडू भाऊ ढोबळे. पत्ता काय तुमचा? पत्ता हाच आहे ना आपला गावचा. हा, जारकरवाडी, ढोबळेवाडी. हा, आता तुम्ही रामनामाचा जप करताय, हा किती वर्षापासून करता? ते भूकंप झाले त्या दिवसापासून सुरुवातच त्या दिवशी किल्लारीचा भूकंप. किल्लारचा. आणि तुम्हाला काय का वाटलं असं रामनामाचा जप करावा का वाटलं तुम्हाला? म्हणजे कसं एक साक्षात्कार झाला ना मला. काय झालं? एक माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं काय देऊ नको मला, माझ्याजवळ ये, हा मी तुला सांगन एवढं करशील का? तर म्हणलं व्हायजोग असलं करीन, नाही तर नाही म्हणून सांगितलं. काय नाही म्हणला रामदेव. म्हणलं देईल बुवा. हा मग रात्रीचं मी 1:30 वाजता येत असताना भूकंप झालेला होता. हा आजपर्यंत लिहतो. हा हा. आतापर्यंत या किती वया लिहिल्या तुम्ही? आता काय त्याचा काही हिशोब आहे का? काही बरं, या वया लिहून त्याचं काय केलं पुढं? केलं काही नाही, फक्त मारुतीला वाहिलं, होमाला नेले. हा आता वय किती आहे तुमचं बाबा? 82. आता सध्या काय काम करता तुम्ही? काही नाही, फक्त सप्ता. गावोगावचे सप्ते. हा. बाबा तुम्हाला चष्मा आहे का? नाही नाही. नाही. अरे वा. हे आपण पाहू शकतो बाबांची जी हस्तकला आहे ती पाहण्यासारखी. एकदम वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्यांनी रामनामाचा जप केल्याचे दिसून येते. गीत नाही तुम्हाला सांगतो, देवांचे फोटो आहेत, बैलांचे फोटो आहेत, जनावरांचे फोटो, घोडे, असं शिवाय अक्षरात बरं का. ही पहा डिझाईन एकदम सुबक अशी. बाबा तुमची इच्छा काय आहे? या वयांचं काय करायचं? काही नाही, फक्त कुठं तरी देवा ठिकाणी जाऊ द्या. हा बस. म्हणजे आता अयोध्ये सारख्या ठिकाणी वया फक्त गेल्या पाहिजेत अशी तुमची इच्छा आहे? माझी इच्छा आहे, एवढी झाली आपलं पूर्ण झालं आयुष्य, अजून नाही बस. आपण लिहिलेल्या वया या अयोध्येपर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद.